जालन्यामध्ये भाजपच्या वतीनं 41 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आलाय। भाजपच्या गटनेतेपदी महेश निकम यांची तर प्रतोदपदी रमेश गोरक्षक यांची निवड करण्यात आली आहे। विभागीय आयुक्तांकडे या गटाची नोंदणी करण्यात आली। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये इंदोरे वराळेमध्ये भाजपच्या प्रचाराला वेग आलाय। उमेदवार मेघा भागवत आणि वराळे पंचायत समिती उमेदवार रवी शेटे यांच्या प्रचार रॅलीला वराळेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा दृढ विश्वास वराळे ग्रामस्थांनी व्यक्त केला। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंत्रालयामध्ये संपन्न झाली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गॅझेटनंतर कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होणार आहे। अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। उमेदवारी फायनल होतात भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। लागा तयारीला लढणार जिंकणार असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होतात। इंदापुरात माजी जिल्हा परिषद सदस्यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय। झेडपीची उमेदवारी नाकारल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधून अभिजित तांबिल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। प्रवीण माने आणि प्रदीप गारटकरांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचे अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी घडामोड घडली आहे। तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार संजय काका पाटलांच्या मुलानं माघार घेतली आहे। मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्रचार शिगेला पोहोचला। जिल्हा परिषदेच्या भाजप उमेदवार आशा वायकर आणि पंचायत समितीचे उमेदवार प्रकाश गायकर यांच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन करत सभा घेण्यात आली। महिलांच्या डोक्यावरील हंडामुक्त गाव करून असं आश्वासन भाजपच्या उमेदवारांनी दिलं। पुणे झेडपीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे बंडखोरी केलेले नेमके किती उमेदवार आज माघार घेतात यावर पुणे जिल्ह्यातील लढतींचं चित्र अवलंबून असणार आहे। बारामती, शिरूर, इंदापुरातील बंडखोरी कमी व्हावी यावर दोन्ही राष्ट्रवादीचा भर असणार आहे। मावळ तालुक्यातील सोमाटणेमध्ये महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। ग्रामदैवत आई चौराई माता मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। नागपुरात काँग्रेसचा गटनेता जवळपास निश्चित झालेला आहे। काँग्रेस नगरसेवक संजय महाकाळकर गटनेता म्हणून नाव निश्चित झाल्याची माहिती आहे। काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित 34 नगरसेवक आज गट नोंदणी करणार आहेत। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शेकापच्या रडारवर असणार आहे। शिवसेना आमचा एक नंबरचा शत्रू आहे असं वक्तव्य शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी केलंय। तसंच आमचं वैयक्तिक शत्रुत्व नसून ही विचारांची लढाई असल्याचंही त्यांनी म्हटलं। संभाजीनगरमध्ये युतीसाठी शिवसेना भाजपच्या बैठका झाल्या। मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी युती केवळ कागदावरच झाल्याचं दिसून येत आहे। कारण जिल्ह्यामध्ये 20हून अधिक ठिकाणी महायुती आमने सामने असल्याचं चित्र आहे। बंडखोरी झाल्यानं युती झाली की नाही हे स्पष्ट झालेलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी नितांत आदर असल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजनांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राऊतांनी महिला वनकर्मचारी माधवी जाधव यांचं कौतुक केलंय। तसंच महाजनांनी माफी मागितली असून आता या विषयावर हा विषय ताणू नका असंही राऊत म्हणाले। मुंबईतील शिवसेनेचे 29 नगरसेवक आज गटनोंदणी करणार होते। नवी मुंबईतील कोकण भवनात जाऊन हे नगरसेवक शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार होते। मात्र अचानक शिवसेनेचा प्लॅन बदललाय। शिवसेना नगरसेवकांनी आज गटनोंदणीसाठी जाण्याचा प्लॅन रद्द केलाय। उद्या भाजप आणि शिंदे शिवसेना गटाचे नगरसेवक एकत्रित प्रवास करून कोकण भवनात गटाची नोंदणी करणार आहे। भाजपला लातूरचा बिहार करायचा अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी केली आहे। भाजपवर त्यांनी हे टीकास्त्र डागले। लातूरच्या तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अंजली चौधरी बेपत्ता असल्यानं देशमुख आक्रमक झालेत। निलंग्यामध्ये जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं अपहरण होत असेल तर हेच आहे का निलंगा राजा असं म्हणत अमित देशमुखांनी भाजपवर निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे 2 दिवस सोलापुरात मुक्कामी असणार आहेत। शिंदेंची उद्या अक्कलकोटच्या वळसंग इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडणार आहे। बार्शी आणि माढा तालुक्यातील दोन्ही शिवसेनेतील आघाडीबाबत शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।
सांगलीच्या विटा इथं करणी भानामतीचा प्रकार केल्याचा आरोप होतोय। माजी आमदार सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांच्या घरासमोर साहित्य जप्त करण्यात आले। तसंच बंगाली बाबाला नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिलाय। नागरिकांकडून बंगाली भोंदू बाबाची धिंड काढून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीने मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त केलेला आहे। प्रजासत्ताक दिनी भाषण करत असताना गिरीश महाजन यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख झाला नव्हता, याचा निषेध करत आक्रोश व्यक्त करण्यात आलाय। महाजनांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। जळगावात गिरीश महाजनांविरोधात समता दलाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। महाजन यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा जळगावमध्ये फिरू देणार नाही असा इशारा नागरिकांनी गिरीश महाजनांना दिला। संगमनेरमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलंय। इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे शनिवार रविवारी सुट्टी द्यावी अशी ठाम मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। 5 दिवसाचा आठवडा लागू झाल्यास दररोज 40 मिनिटं अधिक काम करण्यास आम्ही तयार आहोत अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। मंत्रालयाबाहेर पोलीस बॉईज संघटनेनं आंदोलन केलंय। पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगानं 500 रुपयांचा भत्ता दिला, मात्र इतरांच्या तुलनेमध्ये कमी भत्ता दिल्यानं पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे। जळगावात रुग्ण असणारी वृद्ध महिला आणि तिच्या मुलाचं आमरण उपोषण सुरू आहे। चांडक कॅन्सर केअर रुग्णालयाकडून दिलेल्या औषधांच्या बिलांबाबत तफावत असल्यानं आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे डॉक्टर निलेश चांडक यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलंय। यवतमाळच्या पुसद बाजार समितीतील कर्मचारी उपोषणाला बसल्यामुळे शेतमाल खरेदी विक्रीवर परिणाम होतोय। मागील 8 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही आहेत। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, मासिक विमा पॉलिसी मिळत नाही, त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले। पुण्यामध्ये सरकारी यंत्रणांच्या पैशाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप होतोय। ग्रँड टूर सायकल स्पर्धा पार पडली, मात्र स्पर्धा संपू नये चिंचवडच्या बर्ड व्हॅली उद्यानाजवळ ग्रँड टूर सायकल स्पर्धेबाबत रंगकाम सुरू आहे। स्पर्धा झाल्यानंतरही रंगकाम म्हणजे पैशांची उधळपट्टी असल्याची टीका केली जाते। संभाजीनगर महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली कर सुरू केलेली आहे। आतापर्यंत 200 कोटींची वसुली केली असून 31 मार्चपर्यंत 100 ते 150 कोटींची वसुली करण्याचं उद्दिष्ट आहे। प्रत्येक झोनमध्ये विशेष पथक स्थापन करून घरोघरी जाऊन वसुली केली जाते। सोने चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच असून काल चांदीच्या दरामध्ये तब्बल 10,000ची वाढ होऊन ती 3,55,000 पोहोचली आहे। सोन्याच्या भावातही 400 रुपयांची वाढ झाली असून सोनं प्रतितोळा 1,60,000 रुपयांवर पोहोचलंय। दरम्यान 7 दिवसामध्ये चांदीच्या दरामध्ये तब्बल 54,000ची वाढ झाली आहे। भिवंडी तालुक्यातल्या कालवार ग्रामपंचायतीचे सरपंच महेश म्हात्रे यांनी अनोखा उपक्रम राबवलेला आहे। पालक आपल्या पाल्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करतील अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी करामध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे मराठी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येमध्ये साहजिकच वाढ होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। पासपोर्टसाठी 2-3 महिन्यांची प्रतीक्षा यादी असल्यामुळे केंद्र वाढवण्याची मागणी केली जाते आहे। मागील वर्षात शहरामध्ये एकूण 18,000 पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। पुण्यामध्ये 11 मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पांचं काम सुरू आहे। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कामाची पाहणी केली आहे। 10 ठिकाणी प्रत्यक्षामध्ये प्रकल्पाचं काम सुरू आहे।